समजा आज रात्री पण त्या दोघींनी तुझ्यावर पाळत ठेवली तर? त्यांना त्यांना काय करायचं ते करू दे रे. मी सगळं व्यवस्थित ठरवलंय. ताई तू नक्की काय करणार आहेस? विध्वंस. म्हणजे? कळेल तुला. त्या दोघींना मध्ये येऊ देत, मग बघते मी काय करायचं ते. हे बघ ताई, पण तू स्वतःची काळजी घे. सांगितलंय तेवढं कर बंटी. तू जरी मध्ये आलीस ना आता, तरी तूही काही बिघडवू शकत नाहीस माझं. आता आरामच करशील ना, की अजून काही काम बाकी आहे? अजून नाही, ते इंद्राणी आत्यांशी जरा पेटीबद्दलच बोलायचं होतं म्हणून गेले होते. मित्र मला सांग, ती पेटी तर उघडत नाहीये अजून, मग तो ग्रंथ आणि पेटी मंदिरात ठेवायचा प्लॅन तुम्ही चेंज का केला अचानक? साहेब, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, तुम्हाला राहवत नाहीये, तुम्हाला मला काही झालेलं नकोय, आणि मला सुद्धा तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकावं असं वाटतंय. पण रुपाली बाईसाहेबांमुळे मला तसं नाही करता येणार. मला माफ करा साहेब. नेत्रा, काय विचारतोय मी? नाही, ते पेटी उघडण्याचा दुसरा काही मार्ग सापडतोय का ते बघतोय आम्ही. नेत्रा, ती पेटी उघडत नाहीये त्यामुळे घरातले सगळेच खूप स्ट्रेस्ड आहेत. आई काय म्हणाली ऐकलंस मग? कशी तिला या घरात थांबावंसच वाटत नाही, आणि आई असं बोलते याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. तिने खूप टेन्शन घेतलंय या सगळ्याचं. साहेब, आता थोडेच दिवस, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पेटी उघडण्याचा. लवकरच उघडेल ती पेटी. नेत्रा, हे सगळं फक्त मी माझ्या आईसाठी नाही बोलत आहे, माझ्या बायकोसाठी बोलतोय. मला तर असं झालंय, कधी एकदा ती पेटी उघडते आणि आपल्याला काहीतरी मार्ग सापडतोय. नेत्रा, मी रोज प्रार्थना करतो त्रिनयना देवीकडे की देवी आई काही पण कर, पण प्लीज ती पेटी उघड आणि माझ्या नेत्राला सेफ ठेव. हाँ बोला. हाँ, मी चेक करतो तो व्हिडिओ. हो, मी चेक केल्यानंतर कॉल करतो तुम्हाला. साइट ऑफिसला आग लागली होती ना. हां. मी तिथले सगळे फायर सेफ्टी इक्विपमेंट चेंज करतोय. त्यासाठी डेमो म्हणून व्हिडिओ पाठवलाय, तो बघत होतो. तुम्ही करा ना तुमचं काम, मी तोपर्यंत हे सगळं आवरून घेते. मित्र, बस कर ना आता. अहो, लगेच होईल हे. तोपर्यंत तुम्ही काम करा. ठीक आहे. एक मिनिटच.
नेत्र तू तू इकडे ये, बस. ये इथे बस. बस इथे, मी पाणी देतो. हा, पाणी घे. पाणी. सावकाश. सावकाश. नेत्रा, तू ठीक आहेस ना आता? नेत्रा, काय दिसलं संकेतात? पेटीबद्दलच दिसलं. नेत्रा, तू चल, आराम करत. चल उठ. साहेब ठीक आहे, तुम्ही काम करा, मी आता खरंच ठीक आहे. मी करतो माझं काम, तू आधी आराम कर. चल उठ. मी करतो सगळं, तू आराम कर. चल, मी ठेवतो सगळं. ये. झोप, तू झोप. नेत्रा, आराम कर. संकेतात आग का दिसली असेल? आग होती, मी होते. नक्की काय अर्थ काढायचा या संकेताचा? काय घडणार आहे? ह्याचा माझ्या मृत्यूशी तर काही संबंध नाहीये ना? आज नाहीये दोघी पाळत ठेवायला. वाटलं असेल ही रुपाली मात्र घाबरली, पण रुपाली मात्र कोणालाही घाबरत नाही. तुला तर मी अजिबातच घाबरत नाही. काही वाकड करू शकत नाहीस तू माझं. कसला आवाज होता हा? रुपाली? नाही, पण रुपाली आता देवघरात जाण्याची हिंमत करणार नाही.
यायच्या आधी पेटी मला बंटीकडे नेऊन ठेवायला हवी. हॅलो 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 ताई 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 लवकर ये लवकर ये. इथे माझ्या घराबाहेर कोणतरी आलंय. कोणतरी जोरात दार वाजवत आहे. मला मारेल तू लवकर ये ताई लवकर ये. अरे दार उघडणं पण ते मीच आहे. दार उघड. ताई दार उघडून आतमध्ये का नाही आलीस? दार कशाला वाजवत राहिलीस? चावी आहे ना तुझ्याकडे? दिसतंय हातात किती काय काय आहे माझ्या. पेटी काय ग, काय झालं? आत्या आत्या पेटी. म्हणजे ती पेटी रुपालीनी. हो, हे त्यांचंच काम असणार. त्यांच्याशिवाय पेटीला स्पर्श करायची हिंमतच नाही करणार कोणी. तू बघितलंस तिला? नाही, मी बघितलं नाही त्यांना. पण आत्या घरात इतरांना माहिती आहे पेटीचं गांभीर्य. हे मला माहिती नाही, हे रुपाली बाई साहेबांचंच काम आहे. तिच्याबरोबर एवढं सगळं झाल्यावरही तिने हिंमत कशी केली पेटीला हात लावायची? नाही, मुळात आधी ती पेटी उचलूच कशी शकली? मला सुद्धा तेच कळत नाहीये. कदाचित असं असू शकतं की आता आपण पेटीतून पिंपळाचं पान काढलंय ना, मग असं असू शकतं की कोणीही पेटीला स्पर्श करू शकणार असेल. असू शकतं, पण मग ती पेटी घेऊन ती तिच्या रूम मध्येच गेली असेल ना? नाही, बाबा आहेत ना त्यांच्या बेडरूम मध्ये. मग त्या पेटी घेऊन कसं जातील बेडरूम मध्ये? ताई मला एक कळत नाहीये, तू पेटीला हात लावलास, इथपर्यंत पेटी घेऊन आलीस, तुला काहीच झालं नाही. मला असा एकदम असा झटका का लागला, एकदम असा फेकला का केलो मी? कदाचित नेत्र आणि इंद्राणीच्या त्या त्रिनेना देवीने माझ्यासमोर गुडघे टेकले असावेत. धन्यवाद तुम्ही रुपाली देवी. आणि त्या
मिनिट ताई, तुला काय वाटतं काय असेल या पेटीत? उघडल्याशिवाय कसं कळेल बंटी? खजिना असेल ना तर अर्धा वाटा तुझा अर्धा माझा. हा ताई. हा हा बघूया, तू पेटव आधी. नाही नाही, एक मिनिट. समजा एखादा पारसमणी वगैरे असेल ना तरी पण असाच अर्धा 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 अर्धा. हा समजा पेटीतून साप निघाला तर? अनिल आणि हेमा निघाले पेटीतून तर? मूर्खासारखं बडबडू नकोस, पेटव. काय असेल मग या पेटीत? बंटी, पेटी उघडल्याशिवाय कळणार आहे का ते? पण एवढं मात्र नक्की की या पेटीत नेत्राच्या मृत्यूचा मार्ग असणार. कारण तिचा जीव वाचवण्यासाठी नेत्र आणि इंद्राणीचा जीवाचा इतका आटापिटा चाललाय. काय तो एकदा पेटी उघड. नेत्रा मेली ना की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपतील. जर का तू ही पेटी वितळवलीस आणि नेत्राच्या मरणाचा मार्ग पण जळून गेला तर? पेटी उघडायची कशी? कोणीच उघडू शकत नाहीये ती अजून. ताई, मी काय म्हणतो, तू इथपर्यंत पेटी घेऊन आलीस की नाही अशी उचलून? एकदा बघ ना, प्रयत्न करून पेटी उघडते का तुझ्या हाताने ते? काहीच नाही यात. बराच वेळ झाला रुपाली रूम मध्ये आली नाही. मला असं वाटलं की ती कटकारस्थान करायला बाहेर पडली असणार, म्हणून मी घरभर शोधलं पण ती कुठेच सापडली नाही. मग मला असं वाटलं की ती ह्यांच्या रूम मध्ये असेल म्हणून मी इथे आलो, पण ती इथेही नाहीये. म्हणजे ती बाहेर गेली असेल बहुतेक. आपण तिला बाहेर शोधूया. एक मिनिट, रुपाली पेटी घेऊन गेलीये कुठेतरी. काय? रुपाली एक मिनिट, पण रुपालीने पेटीला हात लावलाच कसा? तिला काहीच कसं काय झालं नाही? त्या पेटीला स्पर्श केल्यावरती ते काहीतरी होतं ना, झटका लागतो, काही शॉक लागतो, काय? पण तिला काहीच झालं नाही. आता रुपालीला काहीच होणार नाही. म्हणजे उघडू दे तिला पेटी. का? पेटीत जे काही होतं ते आमच्याकडे आहे. आम्ही उघडली पेटी. आणि असं काय होतं त्या पेटीत? बाबा, ते आम्ही नाही सांगू शकणार तुम्हाला, माफ करा. पण अद्वैत साहेब आणि बाईसाहेबांना असंच वाटतंय की अजूनही आम्ही पेटी उघडली नाहीये. त्यामुळे अद्वैत साहेबांना काहीच कळता कामा नये. त्याला नाही कळणार माझ्याकडनं. पण मला सांग, रुपाली आत्ता पेटी घेऊन ती गेली कुठे? पण पेटी घेऊन ती घरात नक्कीच थांबणार नाही. बंटी मामा,
त्या बंटी मामांकडे गेल्या असतील, त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण पण ठीक आहे, आता तशी त्यांना पेटीमध्ये काहीच सापडणार नाहीये. त्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागणार आहे. नेत्रा, ही संधी आहे. कसली संधी? रुपाली पेटी घेऊन अधोक्षच्या घरी गेले हे आपण अद्वैतला सांगूया आणि त्याला रंगेहात पकडूया. नाही बाबा, तसं नको करायला. अगं पुन्हा अशी संधी मिळणार नाही. बाबा, तुम्हाला माहितीये ना रुपाली बाईसाहेब कशा आहेत ते. मग आता आपण करायचं काय? बाईसाहेब खेळ खेळतायत ना, मग आपण सुद्धा खेळायचं त्यांच्याशी.